नमस्कार मंडळी, वहिनींचा स्वयंपाक या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज बऱ्याच दिवसातून बाजारातून हे मी मासे घेऊन आले. माशामध्ये काय आहे बघा, मी घोळ मासा आणला आहे, बांगडा आणला आहे आणि एक सुरमई आणली. आता ह्याचे दर मी तुम्हाला सांगत नाही, कारण प्रत्येक ठिकाणचे दर वेगळे असतात. तसे पावसाळ्यामध्ये मासे हे महागच मिळतात. तर मी हे मासे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि या सगळ्या माशांना मी लाल तिखट लावलं आहे, म्हणजे आमची चटणी लावली आहे, मीठ आणि हळद लावलं आहे. आणि घोळ माशाला फक्त मी हळद आणि मीठ लावले आहे, कारण फक्त मला आत्ता घोळ माशाचं कालवण करायचं आहे. आणि हे बाकी जे मासे आहेत हे तर काय मी आत्ता फ्राय करणार नाहीत, हे मी रात्री फ्राय करणार आहे. त्याच्यामुळे फक्त मी आत्ता घोळ माशाचं कालवण आणि त्याच्यातलं थोडंसं घोळ मासा मी फ्राय करणार आहे. आणि बाकीचे जे मासे आहेत त्यांना हळद मीठ लावून मी मुरत ठेवणार आहे, फ्रीजमध्ये तसंच ठेवणार आहे, कारण हे मासे मी संध्याकाळी बनवणार आहे. आणि आता फक्त मी घोळ माशाचं कालवण आणि घोळ मासा मी त्यातला थोडा फ्राय करणार आहे. आणि घोळ मासा कोण खात नाही घरामध्ये, फक्त मीच खाणार आहे, म्हणून फक्त माझ्यासाठी घोळ मासा आणला आहे. आणि हा स्किनसाठी आणि आपल्या केसांसाठी खूप चांगला असतो घोळ मासा. हा घोळ मासा मी 250 रुपयाचा आणला. जी स्किन बघा घोळ माशाची कशी असते. घोळ माशाच्या कालवणासाठी लागणारे साहित्य बघा, इथे मी लसूण घेतला आहे, 4-5 मिरच्या घेतल्या आहेत आणि कोथिंबीर आणि अद्रकचा छोटासा तुकडा घेतला आहे. हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर बिलकुल नाही करायचा. सॉरी, इथे अजून एकदा मी पुन्हा मसाला बारीक करून घेतला आहे. मी इथे टमाटा घालायला विसरले होते, म्हणून टमाटा घालून पुन्हा बारीक केला आहे. आपण यामध्ये चिंचचा वापर करणार नाही, म्हणून मी टमाटा घेतला आहे. गॅसवरती तेल ठेवलं आहे आणि 2 पळ्या तेल घालून मसाला चांगला भाजून घेतला आहे. मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. मसाला चांगला भाजला की ह्याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं आहे ते पण आपण भांडं चांगलं खंगळून ह्याच्यामध्ये ओतून द्यायचं. आपल्याला मसाला वेस्ट नाही करायचा. आणि ते कालवणाला उकळे आले की याच्यामध्ये आपण घोळ माशाचे तुकडे घालून द्यायचे. मी ते 4 ते 5 तुकडे मी घातले आहे. व्हिडिओमध्ये कावळ्यांचा आवाज खूप येतोय ना, कारण आमच्या इथे खूप कावळे आहेत, तर त्याच्यामुळे ना असा आवाज येतो इथे. कोथिंबीर घालून आपण झाकण ठेवणार आहे आणि शिजवून घेणार 5 ते 10 मिनटं. आपलं घोळ माशाचं कालवण तयार आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करायला विसरू नका.